ताकाशी कोटेगावा या जापानीज ट्रेडरने 10 लाखाचे 13 करोड बनवले. ते फक्त रिस्क मॅनेजमेंटने. परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट कशी असते मी तुम्हाला शिकवतो. असे समजा की तुमचे कॅपिटल 1 लाख रुपये आहे. सर्वात पहिला नियम आहे की तुम्ही तुमच्या कॅपिटलच्या 50% म्हणजेच की 50,000मध्ये ट्रेडिंग करायचे आहे. बाकीचे 50,000 बॅकअपसाठी ठेवायचे आहेत. पुढे आहे रिस्क. तुम्हाला 50% कॅपिटलच्या फक्त 2% रिस्क घ्यायची आहे. 50,000 कॅपिटलचे 2% 1,000 रुपये होतं. याचा अर्थ असा की तुम्हाला दररोज फक्त 1,000 रुपये लॉस घ्यायचा आहे. जर एका ट्रेडमध्ये तुमचा एसएल 10 पॉईंटचा होत असेल तर डेली लॉसला स्टॉप लॉसने डिव्हाइड करायचं आहे. इथे आपले उत्तर आहे 100. म्हणजेच की फक्त 100 क्वांटिटी ट्रेड करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये 1:3 रिस्क टू रिवॉर्ड फॉलो करायचा आहे. म्हणजेच की लॉस झाला तर 10 पॉईंटचा आणि प्रॉफिट झाला तर 30 पॉईंटचा. जर तुम्ही या रिस्क मॅनेजमेंटला फॉलो करत 30 दिवसांपैकी 15 दिवस लॉस जरी केला तर तुमचा टोटल लॉस होईल 15,000. बाकीचे 15 दिवस तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर तुमचा टोटल प्रॉफिट होईल 45,000. आता 45,000 पैकी 15,000 मायनस जरी केला तर नेट प्रॉफिट 30,000 असेल, जो की तुमच्या कॅपिटलच्या 30% रिटर्न असेल. जर तुम्ही अशा पद्धतीने रिस्कला मॅनेज करत असाल तर बिना ओव्हर ट्रेडिंग आणि बिना इमोशन डिसिजन शिवाय मार्केटमध्ये कन्स्टंटली प्रॉफिट होऊ शकतं. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.